नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। सकाळपासून पावसाला काय झालंय माहीत नाही। जेव्हा मला आणि मम्मीला कुठे घराबाहेर पडायचं असतं तर तेव्हा काही ना काही व्हायलाच पाहिजे। आज पाऊस आलाय। मंडळी, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे नवरात्रोत्सव चालू आहे आणि या नवरात्रोत्सवात प्रत्येक माहेरवाशिणीला असं वाटत असतं की तिने आपल्या माहेरच्या गावदेवीच्या देवळात जाऊन तिची ओटी भरावी। तर आज मी आणि मम्मी सोळजाईला चाललो आहे। सोळजाई म्हणजेच देवरुख गाव, हे माझ्या मम्मीचं माहेर, माझं आजोळ आहे। तर आज आम्ही देवळात चाललो आहे। तुम्ही पण चला माझ्यासोबत आणि सोळजाईचं दर्शन घ्या। आपण सगळ्यांनी तिचे आशीर्वाद घेऊया। चला। जी पाऊस नव्हता आणि गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आलं होतं ना। मनोहर सदाशिव लापुष्टे, धर्मांत बिरवणकर कांबळेवाडी आणि मनोहर सदाशिव या दोन्ही दार्शनिक व्यक्तींना धन्यवाद। बबी, ओ बबी, काय आलं? इथे बांधून ठेवलं। चला चल घरी चल। मम्मी याला बोला। आता हळूहळू धुकं पडायला सुरुवात झाली आहे। कालपासून पाऊस पण थोडासा कमी आला आहे आणि पाऊस कमी आल्यामुळे रोपांच्या बाबतीत, आपल्या शेतांच्या बाबतीत थोडंसं बरं होणार आहे। कारण ते आता कापणीस यायला लागलं आहे। तुम्हाला ते मागे दिसत असेल ते पिवळं पिवळं झालं आहे, ते शुभांगी काकीचं शेत आहे। ते तर ती आत्ता पण कापू शकते, पण पाऊस त्याचा भरोसा देता येत नाही आहे म्हणून ती कापत नाही। पण आता सगळ्यांची शेती बऱ्यापैकी कापायला यायला लागली आहे आणि आता ना हळूहळू थोडासा थंड पण जाणवायला लागलं आहे, गारठा मारायला लागला आहे। कारण थंडीचे दिवस असतात, हे थंडी चालू झाली आहे, धुकं पडायला लागलं आहे। ते पाठीमागे बघा किती सुंदर धुकं पडलं आहे, किती मस्त दिसतं आहे फोनमध्ये हे सगळं। आणि आता आपल्या चॅनलमध्ये धुक्याचे व्हिडिओज येतील। काल मी सोळजाईच्या देवळात गेलो होतो, तिकडून आल्यानंतर काही रेकॉर्ड नाही केलं। त्या देवळातली एक सिस्टीम मला ना खूप आवडली। तिथे जो महाप्रसाद होता, तो महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर आपलं ताट, आपलं पान आपणच स्वच्छ करायचं आणि तिथे ठेवून द्यायचं, जेणेकरून त्या मंडळाला जास्त ताप म्हणण्यापेक्षा त्या मंडळाच्या कामात थोडीशी आपली मदत, आपला हातभार लागल्यासारखं होतं आणि ते मला खूप आवडलं। महाप्रसाद खूप छान होता
थोडासाच घेतला होता, पण पोट भरलं आणि सगळ्यांना खूप आवडलं. दर्शन तेवढंसं व्यवस्थित झालं असं मला नाही वाटलं, पण ठीक आहे, साहजिक आहे, नवरात्रीचे दिवस आहेत आणि त्यात काल रविवार होता, तर बरीच म्हणजे भरपूर माणसं, मी एखाद्या देवळात एवढी गर्दी पहिल्यांदाच पाहिली. तर खूप माणसं दर्शनासाठी आली होती आणि त्या प्रत्येकालाच दर्शन घ्यायचं असतं, ओटी भरायची असते, तर त्यामुळे आपल्याला जर डोळे भरून तिला पाहायचं असेल तर ह्या दिवसात नाही जाणं योग्य नाही आहे. एखाद्या सेपरेट वेगळ्या दिवशी जेव्हा काही कार्यक्रम नसेल, उत्सव नसेल, तर तेव्हा आपण जाऊ शकतो. पण खूप छान वाटलं एवढी गर्दी बघून, तिच्या एवढ्या लोकांची श्रद्धा आहे बघून ना खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. थोडासा धावपळीतला दिवस होता, पण सार्थकी लागला. आता बघूया पुढे या व्हिडिओमध्ये काही घडलं तर रेकॉर्ड करेन, नाहीतर हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूया लवकरच अशाच एका छानशा आणि सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. आणि हो, कोकणातलं आत्ता असं सुंदर वातावरण अनुभवण्यासाठी आपल्या मी विशाखा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्या चॅनलचे जे नाव आहे त्याच्या बाजूला एक छोटंसं सबस्क्राईबचं बटन आहे, ते दाबा, म्हणजे तुम्ही आपल्या चॅनलचे एक महत्त्वाचे भाग बनून जाल. बाय बाय.